हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू प्रसिद्धी किचन। मी आज बनवत आहे उकडीचा मोदक। त्याकरता मी गूळ खोबरं छान असं बारीक करून घेतलं। एका पातेल्यामध्ये घी टाकून ड्रायफ्रूट्स खसखस टाकून छान असं मोदकचं सारण बनवून घेतलं। त्यानंतर एका पातेल्यामध्ये गरम पाण्यामध्ये मीठ तूप टाकून तांदळाचं पीठ टाकून छान असं पीठ भागवून घेतलं। छान असं मिक्स करत आहे। पीठ मळून झालं, त्याचे छोटे छोटे गोळे बनवले। जे मोदकाचं सारण बनवलेलं त्याचे गोळे बनवले। एका जाळीला स्टीमरमधल्या जाळीला छान असं तूप लावून मी आता त्याच्यामध्ये एक एक मोदकची पारी अशी लाटून त्याला छान अशा पाकळ्या करून त्याच्यामध्ये बनवलेलं मोदकाचं सारण ठेवणार आहे। आता मी कळ्या पाडत आहे। कळ्या पाडून झाल्यानंतर त्यामध्ये आपण बनवलेलं गुळ खोबऱ्याचं सारण ठेवायचं। मोदकाला असा छान असा आकार देऊन वरती केशर लावून स्टीमरमध्ये स्टीम करायचं आहे 10 मिनिटासाठी। 10 मिनटं स्टीम केल्यानंतर आपले तयार आहेत गरम गरम उकडीचे मोदक। त्याच्यावरती साजूक तुपाची धार टाकून तुम्ही खाऊ शकता। आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।